हाय फ्रेंड्स. सो या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे बाके बिहारी या टेम्पलबद्दल. बाके बिहारी एक प्रसिद्ध मंदिर आहे वृंदावनमध्ये. तर मी त्या मंदिरामध्ये गेले होते, तर माझा एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बट त्याआधी आपण जाणून घेऊया की या मूर्तीची स्थापना कशी झाली. तुम्हाला माहिती असेल तर संत हरिदास हे खूप महान संगीतज्ञ होते आणि कृष्णभक्तही होते. तर त्यांनी निधिवन जे की वृंदावनमध्ये आहे तिथे खूप वर्ष तपश्चर्या केली आणि ते त्यांचे कृष्णांचे भजन गीते वगैरे गायचे. तर त्यांच्यावरती प्रसन्न होऊन राधा आणि कृष्ण यांनी एकत्रित रूपेने त्यांना दर्शन दिलं आणि हेच दर्शन पुढे जाऊन बाके बिहारी या नावाने प्रसिद्ध झालं. तर माझा एक्सपिरियन्स मला नक्की तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल. तर या व्लॉगमध्ये मी तो शेवटी तुम्हाला एक्सप्लेन करेन की माझा पर्सनल एक्सपिरियन्स कसा होता आणि मला काय वाटलं. पण त्याआधी तुम्ही हा व्लॉग बघून घ्या. त्याच्यामध्ये मी क्लिप्स टाकलेत, आम्ही कसे तिकडे पोचलो, आमचं दर्शन कसं झालं. पण त्या इम्पॉर्टंट माहितीसाठी हा व्लॉग तुम्ही एंडपर्यंत पहा. तर मग बघूया. गुड मॉर्निंग. सो आज आहे थर्ड डे आणि आज मी जाणार आहे बाके बिहारी टेम्पल. सो आता फर्स्ट ब्रेकफास्ट करीन आणि त्याच्यानंतर जाणार आहे बाके बिहारी टेम्पलला. आणि आज मी हा ड्रेस घातला. एक मिनिट दाखवते तुम्हाला. सो हा घातला आहे मी ड्रेस खास. सो ब्युटिफुल ड्रेस फ्रॉम मलमल आणि थोडे लॉंग इयरिंग्स घातले. सो आता आम्ही जी ऑटो केलेली त्या ऑटोमधून इथे उतरले आहोत आणि इथून आता आम्ही जाणार आहोत बाके बिहारी टेम्पलला वॉक करत. हॅलो अगेन. सो तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आमचं दर्शन कसं झालं. जेवढं मला जमलं ते व्हिडिओज जे आहेत ते मी तिकडे घेण्याचा प्रयत्न केला, कारण का खूप जास्त गर्दी होती आणि ते शेअर केलेले आहेत. सो माझा एक्सपिरियन्स पर्सनल सांगायचा झाला तर मला दर्शन घेतल्यावरती खूप छान वाटलं. खूप सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे, एस्पेशली त्याचे जे डोळे आहेत ते. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे या मंदिरामध्ये, ते म्हणजे तिकडचे जे पंडित आहेत तर ते त्या मूर्तीच्या समोरचा जो कर्टन आहे तो सारखा काही फ्यू सेकंड्सने उघडबंद करत असतात. कारण का त्यांची अशी मान्यता आहे, म्हणजे ऑफकोर्स ती फक्त एक मान्यता नाही आहे, कारण का मी ते स्वतःही अनुभवलं आहे. ती मूर्ती एवढी मनमोहक आहे, एवढी छान आहे त्याचे डोळे की कुठलाही भक्त त्याच्यामध्ये आरामात भारून जाऊ शकतो. तर खूप मोठा असा एंटर तुम्ही जसं करता मंदिरामध्ये, खूप मोठा ॲम्बियन्स आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. पण जर का तुमचं लक्ष समोर गेलं, आता ते तर प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली डिपेंड करतं की तुमचं दर्शन कशा पद्धतीने होतं. कारण का गर्दी तिथे सदैव असते, तुम्ही कधी कुठल्याही सीझनमध्ये जा किंवा काही फेस्टिवल असू नसेल. पण मला खूप छान वाटलं दर्शन घेतल्यानंतर. ते काही क्षणांचं जे जो अनुभव असतो तो मी डिस्क्राईब नाही करू शकत. आय एम शुअर तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच हा अनुभव कधी ना कधीतरी घेतलाच असेल. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही त्या मंदिरामध्ये जाता, त्या मंदिरामध्ये जाण्याच्या आधी ज्या छोट्या गल्ल्या आहेत तिकडे, तर आता फॉर्च्युनेटली आमचे काही एक पंडित होते, ते ओळखीचे होते, त्यामुळे आम्हाला त्यांनी एका क्यूमधून ते घेऊन गेले. तरीही आम्हाला गर्दी काही अवॉइड करता आली नाही. पण त्या गल्लीतून जाईपर्यंत तिकडे मला असं वाटतं, मी खूप वरती रील्ससुद्धा पाहिले होते, तिकडे बरेच मंकीज असतात आणि आय डोंट नो की तिकडचे शॉपकीपर्स त्या मंकीजना ट्रेन करतात या काय करतात. बिकॉज ती लोकं तुम्ही जर का हॅट घातली असेल, ग्लेअर्स घातले असतील, तर कधी मोबाईल वगैरे काही तुमचं कधी घेऊ शकतात. अँड देन यू हॅव टू बाय समथिंग फ्रॉम दॅट शॉप, लाईक फ्रुटी और कोल्ड्रिंक. सो इट्स लाईक त्यांना द्या आणि मग ते तुम्हाला तुमची वस्तू परत देणार. एक हात से दो लो काइंड ऑफ अ डील. सो आय डोंट नो. तर तुम्हाला तुमच्या सामानाची खूप प्रॉपररित्या काळजी घेतली पाहिजे. सकाळी गेलात तुम्ही जर का अर्ली, तर तुम्ही थोडी गर्दीसुद्धा अवॉइड करू शकता. तर या ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप छान होता, खूप मस्त वाटलं मला. तुम्ही नक्की मंदिर व्हिजिट करू शकता आणि असंच व्लॉग मी अजूनही पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा की तुम्हाला कसं वाटतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.